करकटावरी ठेवूनिया करकटावरी ठेवूनिया तुळसी हार गळा काचे पितांबर तुळसी हार गळा तुळसी हार तुळसी हार आवड निरंतर हे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम जय जय राम संचित धन्य मानिना पुढे संचित धन्य मानिना पुढे संचित धन्य मानिना पुढे संचित राहील से प्रीत तुझे नामे राहील से प्रीत तुझे नामे राहील से प्रीत तुझे नामे धन्य मानिना पुढे संचित धन्य मानिना पुढे संचित धन्य मानिना पुढे संचित धन्य मानिना पुढे राहील से प्रीत तुझे नामे राहील से प्रीत तुझे नामे राहील से प्रीत तुझे नामे धन्य झालो आता याचे
पंगती भोजन पंगती संताची संगती सर्व काळ सर्व काळ संताची संगती सर्व काळ धन्य झालो आता याची संदेह झालो आता याची संदेह धन्य झालो आता याची संदेह झालो आता याची संदेह न पड्या बाई काळा पडया बाई काळा न पडया बाई काळा तुका म्हणे पोट झाले तीन धाय पोट झाले तीन धाय तुका म्हणे पोट झाले तीन धाय पोट झाले तीन धाय खादलेची काय आवडीने आदलेची काय आवडीने आदलेची काय आवडीने धैर्य झाला तयाची संदेह झालो आता याची संदेह धैर्य झाला तयाची संदेह झालो आता याची संदेह नपड्या भाई काळा हाती नपण्या बाई काळा हाती नपण्या बाई काळा हाती पार कुमारी टाळी वाजवा भजन करा पार कुमारी बार कुमार हो पार कुमार हो पार कुमार हो पार कुमारी बार कुमागे जय हो बार कुमागे हरिभक्तीपराय सिद्धेश्वर महाराज हरिभक्तीपराय नामदेव महाराज मी मानीना आपुले संगीत धन्य मी मानीना आपुले संगीत मालीना आपुले संगीत धन्य मालीना आपुले संगीत धन्य मी मानीना आपुले संगीत धन्य मी मानीना आपुले संगीत धन्य मालीना आपुले संगीत धन्य मालीना आपुले संगीत रागिनी से प्रिय
राहिले से प्रीत तुझे नामी राहिले से प्रीत तुझे नामी राहिले से प्रीत तुझे नामी अवधूत चिंतन श्री सर्वजण हात लावा. पवनसुत हनुमान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव की जय. अपने अपने माता पिता की जय. आपुले संचित धन्य मी मानीन आपुले संचित राहिले से प्रीत तुझे नामी धन्य झालो आता यासी संदेह नाही न पडो या बाही काळा हाती ब्रह्मरस करो भोजन पंगती ब्रह्मरस करो भोजन पंगती संतांचे संगती सर्व काळ धन्य झालो आता यासी संध्या नाही न पडो या बाही काळा हाती तुका म्हणे पोट धालेची न धाय तुका म्हणे पोट धालेची न धाय खादलेशी खाय आवडीने धन्य झालो आता यासी संदेह नाही न पडो या बाही काळा हाती विठाला विठ्ठल विठ्ठल
पीठे तटे भीमरथ्यं वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रहि समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संतातिया दुसरे चरण संतातिया त्यांच्या कृपदाने बाबाजी सद्गुरु नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दं ईशमालन्दिवल्लभं कलावज्ञजीवोदरार्तावतारं कलङ्काङ्कतेजोधिकामोदिवक्त्रं खलानीशवादापनोदार्हदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती काय माझी वाणी मानेल संतांशी रंजो चित्ताशी आपुल्या माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा कर्पूर गौरं करुणावतारं संसार सारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामी सैतन्नमामि निर्गुणगंगेच्या तटी असे एक पुण्यग्राम भूमी संतांचे प्रसिद्ध आहे निनगुर नाम असे समाधी तेथे भक्तीचा जिव्हाळा नमस्कार माझा सद्गुरु स्वामी दयाळा मस्तक माझे पायावरी वारकरी संतांच्या धन्य मी मानेन आपुले संचित राहिले से प्रीत तुझे नामे धन्य झालो आता यासी संदेह नाही न पडो या बाही काळा हाती वारकरी संप्रदायाचे भक्ती सूर्य गुरुनाम गुरु सद्गुरु श्री बंकट स्वामी महाराजांच्या कृपेतून ही प्रभू दत्तात्रयाच्या चरणी कीर्तन रूपी सेवा समर्पित करण्याचा हा सुयोग आज मला प्राप्त होत आहे. कीर्तनाच्या संबंधाने निवडलेला जो अभंग आहे तो महान भगवत भक्त महाराष्ट्रभूषण वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे अमाघरी धन शब्दाचे चरतने शब्दाचे शस्त्र यत्ने करू प्रत्यक्षात तुका म्हणे पहा शब्दची हा देव अर्थात वेदाचा तो अर्थ अमाशीच ठावा इराणी वावा भारमाता असं ठणकावून जगाला सांगणारे स्वतःच्या संसारावरती गाडेवडा पूज्य ठेवून अहोरात्र तुमचं माझं कल्याण इच्छिणारे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु महान तत्वज्ञ श्रीमंत श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अभंग असून आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय स्वतःच्या संचिताला धन्यता देतात. विठाला 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 विठाला
सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडक्यामध्ये परिहार द्यायचा, तो म्हणजे असा: प्रभू दत्तात्रयांच्या जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने आपल्या या श्री क्षेत्र दत्तधामावरती प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय परमपूज्य दत्त साक्षात्कारी दत्त उपासक श्रीहरी महाराज पवार यांच्या अत्यंत सुंदर अशा नियोजनातून मार्गदर्शनातून हा प्रतिवर्षी ना भूतो न भविष्यती असा सोहळा संपन्न होतो. आणि या सोहळ्याचा आजचा हा पहिला दिवस आहे. आणि म्हणून पहिल्या दिवसाची ही कीर्तनरूपी सेवा करण्याचं सौभाग्य आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये माझ्यावरती आदरणीय श्री महाराजांनी हे दिलेलं आहे. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी ही सेवा करण्याचा योग आहे. मला वाटतं गेली 16 वर्षापासून ही सेवा या मंडपामध्ये करण्याचा योग माझ्या प्रारब्धाने मला प्राप्त आहे. महाराजांच्या प्रेमातून ही सेवा प्रतिवर्षी ही मला करण्याचा योग आहे. आणि म्हणून मी महाराजांना खूप मनापासून धन्यवाद देईन की आपण ही सेवा, खरं म्हणजे मला सेवा देतात याचा अर्थ मी असं मानेल की ही सेवा सद्गुरू बंकट स्वामी संस्थानला दिलेली आहे. आणि म्हणून गुरुवर्य लक्ष्मण बाबांच्या शुभ हस्ते रामगडाचे महंत नारायण भाऊ, हरिहर भारती महाराज आदी करून सर्व महाराज मंडळींच्या शुभ हस्ते सकाळी या सप्ताहाची सुरुवात झाली. आणि आज ही कीर्तन सेवा करण्याचा महाराजांच्या मार्गदर्शनाने, गुरुवर्य लक्ष्मण महाराजांच्या मार्गदर्शनाने हा योग आहे. आणि म्हणून मी खरं धन्यवाद देईल. बरं का, मी काही राजकारणी नाही सर, बरं का, मी काही राजकारणी नाही. पण मला असं वाटतं महाराष्ट्रामध्ये राजकारणामध्ये शक्तिशाली घराणं जर पाहायचं असेल तर ते पवार कुटुंबाकडे पाहावं लागेल, बरं का. तसं भक्तीच्या क्षेत्रामध्ये, अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये वेदांत वाचस्पती जगन्नाथ अण्णा पवारांच्या नंतर शक्तीचं केंद्र कुठं पाहायचं असेल तर ते श्रीहरी महाराज पवारांकडे पाहावं. आणि म्हणून मी नेहमी म्हणत असतो, सप्ताह निवेदन, भव्यता, दिव्यता आणि रम्यता कल्याण महाराज ही जर पाहायची असेल तर ती फक्त श्रीहरी महाराजांकडे पाहायला मिळते. आणि म्हणून खूप प्रसन्नतेने, थाटात, दिमाकात, उत्साहात हा उत्सव प्रतिवर्षी महाराज या ठिकाणी संपन्न करत असतात. फक्त यावर्षी या उत्सवामध्ये एक उणीव भासते, ती म्हणजे फक्त आप्पा नाहीत. नाहीतर या उत्सवात काहीच कमतरता आपल्याला दिसत नाही. फक्त आप्पांची जागा ही रिक्त आहे, बाकी सगळी व्यवस्था आपल्या समोर आहे. आणि म्हणून मी सगळ्यांना, आपल्या सर्व सेवेकरी बांधवांना धन्यवाद देईल की अत्यंत चोख व्यवस्था आपण सगळेजण करत आहात. खरं म्हणजे ही सेवा करत असताना अनेकांचे हात या सेवेच्या पाठीमागे आहेत. महाराजांचे तर आहेतच, पण महाराजांच्या सोबत ताईंचे सुद्धा या नियोजनामध्ये खूप मोठा योगदान आहे. आणि ताईंच्या आणि महाराजांच्या नंतर या नियोजनामध्ये, या सप्ताहाच्या प्रसिद्धीमध्ये किंवा धावपळ करत असताना अनेक ठिकाणी, मी आज बीडमधून लग्नातून आलो आहे का, ज्या ज्या कोपऱ्यात गेलो त्या त्या कोपऱ्यामध्ये मला सप्ताहाचं बॅनर दिसलं. बघा, म्हणजे एवढं नियोजन आपल्या सर्व सेवेकरांनी सुंदर केलेलं आहे. आणि नियोजन करत असताना आपल्या सगळ्यांना माहीत आहे, आपल्या सगळ्यांचा लाडका आदित्य दादा पवार आणि आदिनाथ दादा पवार या दोघांची धावपळ ही महाराजांच्या सोबतीला खूप मोठी आहे. म्हणून त्या दोन्हीही बंधूंना मी मनपूर्वक धन्यवाद देईल. ही प्रभू दत्तात्रयाची लीला आहे. कल्याण महाराज, आपणही खूप दिवसापासून सेवा करत आहात. ही प्रभू दत्तात्रयांची आणि श्रीहरी महाराजांची लीला आहे, बरं का ताई. ही काय देऊन जाईल काही सांगता येत नाही. आमच्या स्वरांजली ताईला या प्रभूने आणि श्रीहरी महाराजांनी एकच दिलं. काय दिलं तर लोण्याचा गोळा दिला. कळायला ना तुम्हाला माझं बोलणं? लोण्याचा गोळा दिला. त्या लोण्याच्या गोळ्याने अनेकाचे प्रपंच उभा राहिले. हो, ते कुठं आहे लोण्याच्या गोळ्यावाली? गेली का? असं आहे का? बरं बरं.
त्या लोण्याच्या गोळ्याने एवढं महाराष्ट्रात कमाई केली असेल, बापरे. मी आज मुद्दाम पाहत होतो, मला काही दिसली नाही आणि ते ओळखू येत नाही, तुम्ही सगळ्या सारख्याच दिसतात बरं का. म्हणजे ही प्रभू दत्तात्रयांची आणि श्रीहरी महाराजांची लीला आहे बरं का. मी गुरुवारी लक्ष्मण बाबांना त्या दिवशी कार्तिकीत मला म्हणले, ते रडू नको बाळा, कुठं आहे रे इथं. मी मग आम्ही 4थ्या मजल्यावर म्हणले, का ही तीच संस्था आहे. म्हणजे बंकटस्वामी मठाच्या वर गेलं ना आळंदीत की तुमचं संस्था दिसते. म्हणजे महाराष्ट्रात आता जिजाऊ संस्था सांगायची गरज नाही, फक्त रडू नको बाळा म्हणलं तरी जमतंय आता बरं का. एवढी या प्रभू दत्तात्रयांची लीला आहे. प्रभू दत्तात्रयांची लीला अगाध आहे. दुःख, दैन्य, दारिद्र्य नष्ट करणारी ही लीला आणि आशीर्वादाची शक्ती आहे. आणि ही शक्ती आदरणीय श्रीहरी महाराजांकडे प्रभूंनी दिलेली आहे. देव कुणाकडेही ही शक्ती देत नाही. वाघिणीचं दूध प्राप्त करता येतं, पण ते कोणालाही करता येत नाही. त्याच्यासाठी सोन्याचं भांडं लागतं आणि सोन्याचं भांडं घेऊन दूध काढणारा लागतो. देवाचा साक्षात्कार सर्वांना होऊ शकतो. देवाच्या आशीर्वादाची शक्ती ही सर्वांपर्यंत पोहोचू शकते, पण त्याच्यासाठी श्रीहरी महाराजांसारखी उपासना लागेल, तरच ती मिळू शकते. ईश्वराच्या कृपेची रेंज आणि स्वतःच्या भक्तीची उपासनेची बॅटरी जर पॉवरफुल असेल तर ती कोलारवाडीमध्ये सुद्धा गाणगापूर निर्माण करायला वेळ लागू शकत नाही. असं हे गाणगापूर आमच्या आदरणीय महाराजांनी या ठिकाणी स्वतःच्या उपासनेवरती, स्वतःच्या शक्तीवरती केलेलं आहे. म्हणून यांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो. अनेक अडीअडचणींना सामना करत 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 महाराजांनी ही व्यवस्था भक्तांसाठी केलेली आहे. सकाळीच महाराज आम्ही परत बरं का दत्ताभाऊ, तुमचंही नाव घ्यायचं राहिलं, तुम्हालाही धन्यवाद. उत्तम साऊंड सिस्टीम आहे. उगं त्यांनी इशारा केला म्हणून माझ्या ध्यानात आलं बरं का नामदेव महाराज, त्यांनाही धन्यवाद. असा हा दत्ताभाऊ सगळ्यांच्या आवडीचा आहे. फक्त सिस्टीम अधूनमधून ओंकार महाराजाची चांगली लावत जा बरं का. आणि म्हणून दत्ताभाऊलाही खूप धन्यवाद आहे. अत्यंत सुंदर हार्मोनियम वादक आहेत. अभंग अत्यंत गोड आणि सुंदर आहे. मी अगदी थोडीशीच कीर्तनाची सेवा करणार आहे. बरोबर 4 वाजता थांबतो. तुम्हाला अजिबात त्रास देत नाही. कीर्तन कधी का सुरू आहे ना, बरोबर ते वेळेवर सुटलं पाहिजे. तसं कीर्तन हे बरोबर 9 वाजता रामकृष्णारी झालं आहे, तर बरोबर 11 वाजता जय विठ्ठल होईल. तुम्ही चिंता करू नका. आज आपल्याला रिपोर्टरच्या माध्यमातून जी बातमी दररोज देतात ते आमचे गिगे साहेब उपस्थित आहेत, आखाडे नाना आहेत, आधी करून आपण सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्यांचे नावं घेणं मला कर्मप्राप्त आहे. घेताही येतील पण वेळेच्या अभावी ते शक्य नाही. म्हणून सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो. सर्व आमच्या माता भगिनी, सर्व टाळकरी मंडळी, सर्व आमच्या विद्यार्थी भगिनी, या सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद. हे कॅमेरेवाले यांनाही मी मनपूर्वक धन्यवाद देतो. खूप चांगली आपली या सप्ताहाची बातमी हे महाराष्ट्रभर दरवर्षी पोहोचतं करत असतात. तुम्हालाही दोघाला खूप धन्यवाद देतो. ऐका, अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे आणि या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय स्वतःच्या संचिताला धन्यता देतात. महाराजांचा जर विचार केला तर का बरं महाराजांनी संचिताला धन्यता द्यावेत? महाराज म्हणतात की माझं संचित चांगलं आहे. काय चांगलं आहे महाराज? वर्तमान स्थितीत जर महाराजांचा विचार केला तर महाराज तुम्हीच आम्हाला सांगता, आम्ही सदैव सोडके जवळी येता चोर धाके. हे तुम्ही महाराज आम्हाला सांगता आणि तुम्हीच म्हणता माझं संचित कसं आहे? चांगलं आहे. माझं संचित धन्यत्वा देण्याच्या योग्यतेचं आहे. बघा, महाराजांच्या प्रपंचाचा, भौतिक समृद्धीचा विचार केला तर महाराजांच्या जवळ आपण नेहमी म्हणतो चुलीव हरळी, घर चंद्रमुळी, केळीव नारळी, असं महाराजांचं घर आहे, असा महाराजांचा प्रपंच आहे. असं महाराज तुम्हीच सांगता आणि तुम्ही स्वतःच्या संचिताला धन्यता देता. कधी कधी तुकाराम महाराजांची गरिबी सांगत असताना हे मला फारसं आवडत नाही. काही काही कीर्तनकार, काही काही वक्ते हे तुकाराम महाराजांची एवढी गरिबी सांगतात, प्रचंड गरिबी सांगतात आणि 25,000 घेऊन जातात बरं का. अर्थात ही तुकाराम महाराजांची गरिबी नाही, ती महाराजांची श्रीमंती आहे. सोपं सांगू का, तुकाराम महाराजांची सासरवाडी ही जी पुण्यातली होती ना, ती खूप श्रीमंत घरची होती. श्रीमंताची पोरगी ही देत असताना काही गरीब घरी दिल्या जाते का साहेब? अजिबात नाही. समजा श्रीमंत बाप
पोरगी देत असताना श्रीमंत घरीच देतो. मग तुकाराम महाराजांच्या जर सासरा श्रीमंत असेल ओंकार महाराज, तर तो पोरगी देत असताना काही गरीब घरी देईल का? आपल्यापेक्षा उच्च पदस्थ स्थळ त्यांनी पाहिलं म्हणजे तुकाराम महाराजांचं. बरं जाऊ द्या मरू द्या, याच्यापेक्षा आणखी सोपं सांगतो. आमच्यासारखे कीर्तनकार माणसं दररोज कंबर बांधून फेटा बांधून म्हणतात. काय म्हणतात तुकाराम महाराज? तुकाराम महाराज म्हणतात आज नाना महाराजाचा नंबर आहे बरं का. असं दररोज आम्ही सांगतो का नाही? असं तुकाराम महाराज काय म्हणतात म्हणू म्हणू गाड्यान बंगलन काय काय सांगू आता. एवढं उभा राहतंय मग हे काय तुकाराम महाराज गरीब आहेत म्हणून का उभं राहतंय का? अजिबात नाही. आम्हा घरी धन शब्दाची चरत नाही. शब्दाचे शस्त्रे यत्ने करू किंवा शब्दच्या मुच्या जीवाचे जीवन. शब्द वाटू जनधन लोका ही जगद्गुरु तुकोबारांची समृद्धी आहे. तुकोबारायांना प्रत्यक्षात देव घ्यायला येत असेल किंवा अनुरणीया थोकडा तुका आकाशा एवढा तुकोबारांची प्रपंचिक स्थिती पाहू नका. तुकोबारांची वृत्ती पहा, तुकोबारांची कृती पाहू नका. तुकोबारांची वृत्ती ही परमात्म्यापर्यंत पोहोचलेली आहे. मनुष्याने साधूकडे गेल्यानंतर साधूंचं जीवन हे कृतीने नाही तर वृत्तीने अनुभवायचं असते. साधू एखाद्याला कृतीने शिव्या देतील. आमचे गुरुवरे सुदाम बाबा शिव्या द्यायचे. ज्यांनी अनुभवले असतील त्यांना माहीत आहे सुदाम बाबा शिव्या द्यायचे. पण आशीर्वादाची ताकद एवढी आहे. माझ्या आयुष्यातलं पहिलं कीर्तन सुदाम बाबांच्या समोर झालं. कीर्तन झाल्यानंतर बाबा सहज म्हणाले होते, पोऱ्या स्वामीला सोडू नको, महाराष्ट्रभर नाव होईल. आज महाराष्ट्रभर जाण्याचा योग त्या आशीर्वादाची ताकद आहे. पण जर एखादा चुकला ना तर त्यांचा स्वभाव आपल्या सगळ्यांना माहीत आहे. महाराजांचे वडील आणि सुदाम बाबा हे मित्र होते. सकाळीच गुरुवारी लक्ष्मण बाबा सांगून गेले. अर्थात साधूंचं जीवन हे कृतीने कधी पाहायचं नसतंय, वृत्तीने पाहायचं असतंय. एखाद्या वेळेला साधू कृतीने प्रपंच करताना दिसतील. एखाद्या वेळेला साधू नामदेव महाराज कृतीने कांदा मुळा भाजी म्हणतील. पण वृत्तीचा विचार केला तर जी अवघी विठाबाई माझी, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. लसूण मिरची कोथिंबिरी, लसूण मिरची कोथिंबिरी अंग झाला माझा हरी. मोठ नाडा वीर दोरी अवघी व्यापिली पंढरी. सावता मने केला मला विठ्ठल पायी गोविला गला. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. कृतीचा विचार केला तर सावता महाराज हे शेती करताना दिसतात. पण वृत्तीचा विचार केला तर अवघी व्यापिली पंढरी. त्या काळामध्ये अंधश्रद्धेचं निर्मूलन करण्याचं काम सावता महाराजांनी केलं. एक मसोबा मधीच येत होता म्हणून जमीन पडक पडत होती. बरं का स्वामी, सावता महाराज म्हणले देवाची ही जागा भरपूर आहे, जमीन पडीक पडायला लागली. सारीत 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 मसोबा बांधावा आणला त्या काळामध्ये सावता महाराजांनी. बरं का, कृतीचा विचार केला ना साधूच्या, संत हे तुम्हाला प्रपंच करताना दिसतील. कबीरदास महाराज, कमालदासजी, अर्थात या सगळ्या मंडळींचा विचार केला कृतीने संत प्रपंचात दिसतील. पण वृत्तीचा विचार केला तर सोडीला संसार माया तयावरी फार, किंवा संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. संत हे प्रपंचात राहून प्रपंचाची आसक्ती आपल्या अंगाला चिटकू देत नाहीत. किंवा संसारी असावे असोनी नसावे. संत असोनी संसारी दिव्य गोकरी. असोनी संसारी दिव्य गोकरी. आसोनी संसारी जिव्हे गोकरी. आसोनी संसारी जिव्हे गोकरी. वेद शास्त्र उभारी. वेद शास्त्र उभारी.
हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. संत हे प्रपंच जर तुकाराम महाराजांना बोलत असेल तर तुकाराम महाराजांना आपल्याला गरीब कसं म्हणता येईल. चोखोबारांच्या घरी जर जगाचा मालक 1.25 महिना बाळातपणासाठी मुक्काम करत असेल, लक्ष्मीचा पती जर त्या झोपडीत राहत असेल तर चोखोबारांना गरीब कसं म्हणता येईल. चोखोबारांची पत्नी म्हणते, महाराज घरी नाही धान्य कसंही होईल, पण बाळातपणांचे दिवस जवळ आलेले आहेत. बाळातपणासाठी तुम्ही वहिनीला बोलवा, म्हणजे तुमच्या बहिणीला बोलवा. चोखोबाराय बहिणीच्या घरी निघतात, पण बहिणीच्या घरी जात असताना चोखोबारायांना बहिणीचं घर हे लक्षातच राहत नाही. प्रवासाला निघाल्यानंतर बहिणीचं घर विसरून चोखोबाराय पंढरीच्या दिशेने जातात. पंढरपूरच्या पांडुरंगाच्या पायाखालची वीट थरथरते. चोखा, अरे तुला तुझ्या घरी बहिणीकडे पाठवलं होतं, तू जर माझ्याकडे आला असशील ना तर मला सुद्धा तुझ्या घरी गेलं पाहिजे. चोखोबारांच्या बहिणीचं रूप तो परमात्मा धारण करतो. फाटकसं तुटकं ते शिवलेलं लुगडं आहे, ते गाठुडं आहे, ती सगळी व्यवस्था चोखोबारांची बहीण अर्थात तो परमार्थ करतो. आणि तो परमात्मा चोखोबारांच्या घरी जातो आणि घरी गेल्यानंतर दरवाजावरती वैनी उघडा दार हाक मारी वैनी उघडा दार हाक मारी वैनी उघडा दार हाक मारी वैनी उघडा दार हाक मारी. चोखोबाची बहीण झाला जारंधर चोखोबाची बहीण झाला जारंधर वैनी उघडा दार हाक वैनी उघडा दार हाक मारी. डायरेक्ट परमात्म्याने दरवाजावरती थाप मारली आणि सांगितलं, वहिनी उघडा दार हका मारी. चोखोबाची बहीण झाला शारंगधर, वहिनी उघडा दार हका मारी. ज्या वेळेला दरवाजा उघडला जातो ना, दरवाजा उघडल्यानंतर चोखोबारांची बहीण पाहिल्यानंतर चोखोबारांची पत्नी म्हणते, बरे बाई तुम्हा देवाने धाडिले, पती माझे गेले कुणीकडे. बरं झालं बाई तुम्हाला देवाने पाठवून दिलं. कुणाला म्हणते हो? देवालाच काय म्हणते चोखोबारांची पत्नी, बरे बाई तुम्हा देवाने धाडिले, पती माझे गेले कुणीकडे. बरं झालं बाई तुम्हाला देवाने पाठवलं. त्यावेळेला तो परमात्मा म्हणतो, वहिनी केली त्वा सूचना, आला माझ्या घरा, त्याने त्वरा केली मज लागी. वहिनी तुम्हीच तर दादाला माझ्याकडे पाठवलं ना, म्हणून बाई एवढी मी फास्ट आले, हातातले काम सोडून दिले आणि लगबगीने आले. कारण तुमचं निमंत्रण आणि तुमची आठवण, तुमचा जर निरोप माझ्यापर्यंत दादा घेऊन आला असेल तर मी हातचं काम सोडून काय येणार नाही. परमात्मा बोलतो, अर्थात ती बहीण बोलते. बाळातपणाचे दिवस जवळ येतात. मुलगा सुंदर होतो आणि मुलगा झाल्यानंतर 12वीच्या दिवशी अर्थात त्या ठिकाणी महिला बोलवल्या जातात. पाळणा घातला, नाव ते ठेविले कर्ममेळा. पाळणाही म्हणल्या जातो, ऐक नाही असा. आमच्या गल्लीत काय झालं माहिती का, पाडव्याला हे कॅमेऱ्यामुळे लय मोकळे बोलता येत नाही ना, अवघडल्याने होतंय जरा. मला सवय नाही कॅमेऱ्या पुढे बोलायची लय, पण हे अधूनमधून कट करीचं बरं का काय काय असं आहे. आणि ते गल्लीतले मावशी म्हणली, ती पाळण्यावाल्याला बोलव ना, असल्या टायमाला पाळण्यावाल्या भलत्या वजना त्या हितल्या सोडून बरं का. ती म्हणली येते पण अजून 3-4 घरी जाऊन मला यायचंय, जरा दमदर. ती म्हातारी म्हणली, आपल्या गल्लीत महाराज राहतोय की, त्याला बोलव की. बरं का. मी म्हणलं, ती आजीचा निरोप आल्यावर म्हणलं मला येतो, पण मला सवय म्हणलं 25ची, त्याशिवाय येत मला येत नव्हतं. म्हणलं पैशाला ती चिकट होती म्हातारी, सप्त्यात गेली तरी पावती फाडीत नव्हती हितल्या सोडून बरं का. आणि मी म्हटलं वा, ती म्हणली अरे देते म्हण तू. मी म्हणलं आता अवघडच झालं. मी म्हणलं पहिल्या दिवशी जन्मलं बाळ, त्याने मागितलं खायाला केळ,
त्याच्या जन्माचं झालं वाटोळ जोबा. आता काय येत होतं काय? पहिल्या दिवशी बोलली भागा, विनाकारण होईल जागा. दान चोड्याचे रामाला मागा, जोगाळा जोडे जोडे. दुसऱ्या दिवशी बोलली गंगा, बायानो तुम्ही चरणाशी लागा. उड्या उभारा पाच हिरंगा, जोगाळा जोडे. तिसऱ्या दिवशी बोलली उमा, रामस्वरूपाचे लागे ना शिमा. आईशी बोलली महादेव उमा, काय? पाचव्या दिवशी सटवी बोलली, सीतारामाची चोरून केला मारवती लंका जाळ. अर्थात पाळणा घातला आणि पाळणा झाल्यानंतर नाव ठेविलं. 1.25 महिना झाला, पण ज्या वेळेला चोखोबरा तिकून परत निघतात, हे परमात्म्याच्या लक्षात आल्यानंतर परमात्मा म्हणतो, अर्थात ती बहीण म्हणते, वहिनी जातो वहिनी आता मुच्या घराला, रागे भरतील धनी माझे. काय म्हणतोय देव? वहिनी मी आता माझ्या घरी गेलं पाहिजे, माझे मालक खूप गरम आहेत बाई, मी गेलं पाहिजे. आता याचा मालक कोण आहे हो? गतीर भरता प्रभू साक्षी, हाच स्वतः मालक आहे. तुझे सत्य निवेदाशी बोलणे, ऐसा तो समर्थ ब्रह्मांडाचा धनी. तो काय म्हणतो? वहिनी माझे मालक खूप गरम आहेत बाई, मी घरी गेलं पाहिजे. त्यावेळेला चोखोबरांची पत्नी म्हणते, थांबा बाई आता. ऐका बरं माझ्या ताईंनो, हे असं तुम्ही केलं पाहिजे सगळं. थांबा बाई आता, येऊ द्या घरधनी. कुणाला म्हणते? कोण? ननंद. ननंद म्हणजे कोण? जी घरात राहू देत नाही कधीच आनंद, तिचं नाव ननंद. इथल्या सोडून बरं का. थांबा बाई आता, येऊ द्या घरधनी, करतील बोळवण, कायमी उत्तीर्ण होऊ आता. वहिनी माझे मालक येऊ द्या, माझे घरधनी येऊ द्या, तुमची बोळवण करतील बाई. माहेर आहे, माहेरातून बाईने जुन्या कपड्याने कधी जायचं नसतं. माहेर जर गरीब असेल तर किमान पीस तरी घेऊन जायचं असतं. वहिनी थांबा. त्यावेळेला तो परमात्मा म्हणतो, वहिनी माझ्या दादाचा प्रपंच गरीब आहे, माझा दादा गरीब आहे. वहिनी मला काही नको, फक्त तुम्ही आवाज देत राहा. माझ्या दादाच्या प्रपंचासाठी मी धावत पळत आल्याशिवाय राहणार नाही. असा जर जगाचा मालक लक्ष्मीचा पती म्हणत असेल तर चोखोबरायना गरीब कसं म्हणता येईल? चोखोबराय राहत असतील झोपडीमध्ये, पण लक्ष्मीचा मालक जर 1.25 महिना ते कपडे धुत असेल, ते भांडे स्वच्छ करत असेल, घर सारून करत असेल, तर चोखोबरांच्या प्रपंचाला गरीब कसं म्हणता येईल? त्यावेळेला चोखोबरांची पत्नी म्हणते, थांबाबाई आता, तुम्हाला खूप गडबड आहे ना वहिनी, थांबाबाई आता, शिवते मी चोळी. त्यावेळेला नलगे वनमाळी बोलत असे. वनमाळी म्हणजे तो परमात्मा म्हणतो, वहिनी नको, माझ्या दादाचा प्रपंच गरीब आहे. जगद्गुरु तुकोबराय जरी आपल्याला भौतिक समृद्धीने प्रपंचाच्या दृष्टीने गरीब वाटत असले ना, तरी अध्यात्माची श्रीमंती तुकोबरांची एवढी आहे. 375 वर्ष जरी झाले ना, तरी सुद्धा तुकाराम महाराजांचं नाव घेतल्याशिवाय महाराष्ट्रात एकही कीर्तन होत नाही. ही तुकोबरांची श्रीमंती आहे. सांगू तुम्हाला, ज्ञानोबा तुकोबा म्हटलं की संध्याकाळी गुलाबजाम खायला आहे महाराज. किती श्रीमंती. असं कोणी भजन करतं का? टाटा बिर्ला अंबानी, टाटा बिर्ला अंबानी, टाटा बिर्ला अंबानी. कुठे असं कोणी म्हणतं का? म्हणतं का? हे फक्त 2-4 जणांनाच कळलं, खालच्याला मेळ लागला नाही. गुपित लपलंय असं ते. हे फक्त तुम्ही खाली जाऊन सांगू नका. ओ जेलमधले पुन्हा सुट्टी द्यायची नाही बाहेर आल्यावर, बरं का? असं कोणी म्हणताय का? टाटा बिर्ला अंबानी असं म्हणताय का? पैसे खूप आहेत त्यांच्याकडे, पेट्रोल पंप त्यांचे आहेत, हॉटेल्स त्यांचे आहेत, श्रीमंती भरपूर, असं म्हणताय का कोणी? टाटा बिर्ला अंबानी अजिबात नाही. तुकोबरांची, ज्ञानोबरांची समृद्धी जरी प्रपंचिक आपल्याला दिसत नसेल, तरी त्यांचं भजन केल्याशिवाय आज एकही महाराष्ट्रातला दिवस जात नाही. ही महाराजांची श्रीमंती आहे, समृद्धी आहे. महाराज बरं का, अहो तुमचा प्रपंच गरीब आहे, पण तरी सुद्धा तुम्ही म्हणता माझं संचित चांगलं आहे, बरं का? आता ही सगळी मंडळी आहे ना, ही सगळी भजन करणारी, बरं का अण्णासाहेब, बरं किशोर महाराज, आपण सगळे भजन म्हणतो ना, आपण सगळ्यांनी एकच वाक्य सगळ्यांनी पाठ करायचं, बुवा, जन्मो जन्मी. एवढं जरी म्हणलो ना,
बरं हे असे गायक मंडळी तयार होणं, ही असं सगळं तयार, वादक तयार होणं, हे भजन कीर्तन, हे काही असं बाजरीचं पीक आहे का ऊसात फेकलं आणि बासकीने वापलं? अजिबात नाही. याच्यासाठी बहुत सुकृताची जोडी, म्हणून ही विठ्ठली आवडी. श्रीहरी महाराजांची दत्तात्रय प्रभूची उपासना आज जरी फळाला आलेली दिसत असली ना, तरी पवार महाराजांच्या घराण्यामध्ये प्रभू दत्तात्रयाची सेवा ही आजची नाही, ही त्यांच्या पंजोबापासून आलेली सेवा आहे. ती फक्त श्रीहरी महाराजांच्या जवळ आल्यानंतर त्या सेवेला फळ मिळालं, आणि म्हणून श्रीहरी महाराजांचा प्रचार पूर्वजांचा ठेवा आहे. माझ्या वडिलांची मिरासी का देवा, 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 माझ्या वडिलांची मिरासी का देवा. तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, हो माझ्या वडिलांची मिरासी का देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, माझ्या वडिलांची मिरासी का देवा, माझ्या वडिलांची मिरासी का देवा, माझ्या वडिलांची मिरासी का देवा, माझ्या वडिलांची देवा. बरं का, टाळ्याला बी टोल नाका होता का काय? जरा जोरात वाजवा ना. असं माझ्या वडिलाची मिराशी का देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. अर्थात ही मिराशी आहे. मिराशी आमुची पंढरी, आमुचे घर भीमातिरी. जगद्गुरु तुकोबाराय स्वतःच्या संचिताला धन्यता देतात. आता बघा, आणखी सोपा भाव सांगतो. प्रारब्ध, क्रियमान आणि संचित या तीन गोष्टी असतात. प्रारब्ध, क्रियमान आणि संचित. आमचे गुरुवर्य दिगंबर बाबा म्हणायचे, प्रारब्धाचे सुद्धा तीन भाग पडतात. उत्तम प्रारब्ध, मध्यम प्रारब्ध आणि कनिष्ठ प्रारब्ध. उत्तम प्रारब्ध त्यालाच म्हणायचं, दिनरजनी हाची धंदा न कळे, दिवस की राती अखंड लागलीशे. 24 तास ज्यांच्या जीवनामध्ये नामचिंतन चालू आहे त्यांना उत्तम प्रारब्ध म्हणायचं. काही नित्य नेमावीन अन्न खाये त्वची श्वान या पदात जे बसतात त्यांना मध्यम म्हणायचं. आणि कनिष्ठ प्रारब्ध कीर्तनात बसतं, पण मुखाला विठ्ठल विठ्ठल येत नाही. फक्त इथं येण्या इतकं पुण्य असतंय, पण इथं आल्यानंतर मुखात विठ्ठल विठ्ठल यावं असं वाटत असेल तर त्याच्यासाठी स्वतंत्र पुण्याची गरज आहे. आपल्याकडे प्रमाण पाठ आहेत सगळ्यांना. बहुत सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठली आवडी. किंवा महाराज म्हणतात, तिळे तिळे पुण्य साचापडे, तरी ये बहुता जन्मी जोडे. नाम तुझे वाचेश्या तुडे, समागम घडे संतांच्या अनंत जन्माचे सुकृत पदरी. त्याचे मुखे हरी पैठा होय. अनेक जन्माचं पुण्य एकत्रित आल्याशिवाय नामचिंतन घडत नाही. महाराज बघा, जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, माझं प्रारब्ध चांगलं आहे. पाठीमागेही मी भूतकाळामध्ये सेवा करतच आलो. मागे बहुत जन्मी हेच करीत आलो आम्ही. अनेक जन्म देव आम्ही तुझी सेवा केली. वर्तमान काळामध्ये सुद्धा दिनरजनी हाची धंदा नकळे. अर्थात महाराज म्हणतात, माझी मद झाली अनावर वाचा,
आणि भविष्य काळाचा विचार केला तर गेहीन मी जन्म याजसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया. प्रारब्ध उत्तम आहे. बघा, मनुष्याला प्रारब्ध असतं असं कोण म्हणलं? माणसाला तर प्रारब्ध आहेच, पण या लोखंडाला सुद्धा प्रारब्ध आहे, दगडाला सुद्धा प्रारब्ध आहे, बागेतल्या फुलांना सुद्धा प्रारब्ध आहे, आणि एका माईच्या पोटी जन्माला आलेल्या मुलांना सुद्धा प्रारब्ध आहे. माईक आहे ना, अर्थात हे लोखंड आहे ना, याला सुद्धा प्रारब्ध आहे. 5 फुटाचा तुकडा घ्या किंवा 2 फुटाचा घ्या, मधून तोडा. मधून तोडल्यानंतर एकाचा चमचा करा, एकाचा चिमटाना पकड सांडस करा. प्रारब्ध बदललं. कबीरदासजी म्हणतात, चिमटा और चमचे से होत बडी तकदीर, चिमटा जलता अंगार में, चमचा खाता खीर. चमच्याची मजाच असते, फक्त फिरवीत जाऊ नका बरं का. चमचा माहिती आहे तुम्हाला? चमचा वाटीत असतो, वाटीत चमचा वाटीत असतो, आणि वाटीत वाटी रिकामी करतो तरी चमचा वाटीला आपला वाटतो बरं का. माणसाने रुमालासारखं असलं पाहिजे, चमच्यासारखं नसलं पाहिजे. म्हणजे हे घरी घेऊन जाऊ नका, इथंच सोडा. सोपं सांगतो. हे रुमाल असा चॅप्टर आहे. हे रुमाल म्हणजे बहुतेक राजकारणी असावा जुन्या काळातला बरं का. चमचा असा विचित्र असतो, पण चमच्याला माहीत नसते. गुलाबजामुनमध्ये ज्याला असतो ना, त्याला तो चमचा म्हणतो, काय माझी मजा आहे राव, गुलाबजामुनच्या पाकात आहे, पण चमचा तुला माहीत नाही. मालक फक्त गुलाबजामुन खाऊपर्यंतच तुला ठेवणार आहे, तुला असा फेकून देणार आहे. हे रुमाल असा हुशार आहे, ते नुसतं तोंड साफ करतंय, असं काहीच करीत नाही, नुसतं असं करतंय. आणि म्हणून मालक इतका याच्यावर प्रेम करतो. मालक म्हणतो, अरे तू मला स्वच्छ ठेवलंस, मी तुला खिशात घेऊन वागणार बरं का. याचा अर्थ असा काढायचा की आपण आहे ना, आपल्या अंतःकरणातले अर्थात दुर्गुण धुवून काढून प्रभू दत्तात्रयाच्या चरणी सेवा रुजू करत असताना रुमालासारखी करायची. आणि आपल्या अंतःकरणातले दोष निघून जाण्यासाठी आपल्या अंतःकरणाची वृत्ती ही प्रभूच्या चरणी सातत्याने लीन कशी होईल याचा मनुष्याने आयुष्यभर प्रयत्न केला पाहिजे. कारण आमचे गुरुवारी सुदाम बाबा म्हणायचे, संगत करना बडों की तो बढ़त बढ़ जाए, और संगत करना नीचे की तो घटत घट जाए. जशी संगत असते ना, तशी पंगत असते. म्हणून माणसाने, सोपं सांगू का, आमच्याकडे रविवारी बाजार असतो निकनूरला. बाजारच्या दिवशी माळवं घेण्यासाठी तुम्ही ज्याला बाजारात जाल ना, त्याला त्या माळव्यातल्या तराजूवरती असंख्य माश्या बसलेल्या असतात गिगे साहेब. पण त्या माश्याकडे तो माळवं विकणारा बघत सुद्धा नाही, माश्याकडे पाहत सुद्धा नाही तो. पण त्याच माशीने जर सोनाराच्या गल्लीत जाऊन, सोनाराच्या तराजूत जाऊन जर बसलं ना, तर सोनार आता त्या माशीची किंमत किती वाढते? माशीची किंमत 1 लाख. कसं आहे सध्या? माझ्याकडे नाही म्हणून विचारला, ओ सोनेवाले बरं का. अर्थात 1,25,00,000 आहे म्हणले. बघा, माशीची किंमत लगेच 1,25,00,000 होते. म्हणून सोनार काय करतो, माशीला असं हुसकून देतो. माशीचा सोडा हो, फॅन सुद्धा सोनार सोनं मोजताना बंद करतो. हवेचं सुद्धा वजन सोनाराच्या तराजूत वाढते. मला म्हणायचं आहे, तुम्हाला भक्तीच करायची आहे ना, तर तुम्ही प्रपंचात अर्थात माळव्याच्या बाजूला जाऊ नका. तुमची जर भक्तीची किंमत वाढावी असं वाटत असेल तर श्रीहरी महाराज रूपी सोनाराच्या जवळ या. किंमत तुमची वाढल्याशिवाय राहणार नाही. आणखी तुम्हाला पुढे घेऊन जातो. माणसाने संगती करत असताना कधी छोट्याची करायची नाही. आम्ही जर बंकट स्वामींच्या सहवासात आलो नसतो ना, तर लोकांनी आम्हाला ऊस तोडाय सुद्धा बोलवलं नसतं. पण स्वामींची संगत, गुरुवारी सुदाम बाबा, गुरुवारी रामारी बाबा, आज त्यांची पुण्यतिथी आहे. गुरुवारी दिगंबर बाबा, लक्ष्मण बाबा यांच्या संगतीचा महिमा आणि परिणाम असा आहे. आज दररोज गावगाव जाण्याचा योग आहे. गळ्यात लोक एवढा सुंदर हार घालतात. तुमचं माझं भाग्य चांगलं आहे विनेकरी बुवा, तुम्ही गुलाबाचा हार काढून टाकला. अहो भेटत नाही, तुम्हाला भेटला होता, हां ठीक आहे असू द्या, हाय छोटा आहे. काही लोकांना 2दाच हार असतो, एकदा लग्नातला आणि एकदा मध्ये त्यांची हाराची गाठ भेटत नसते. आपल्याला जर दररोज हार आहे तर काय, बरोबर आहे की नाही? आणि म्हणून तुम्हाला सोपं सांगतो, टचकाले का आणि बरं का. आणि म्हणून आपण सगळ्यांनी भाग्यवान समजून घ्यायचं बा. लोक असे ते असे फुलं काय कुणावर बी उधळीत येत का, बरं का. आणि म्हणून सातत्याने माणसाने मोठ्याच्या संगतीत असलं पाहिजे. आपण काय करायचं माहिती आहे, संधी निर्माण करायची नाही, संधीचं सोनं करायला शिकायचं.
आमच्या आयुष्यामध्ये बंकट स्वामी महाराजांची अर्थात आशीर्वादाची ही संधी प्राप्त झाली असेल आणि म्हणून इथपर्यंत येण्याचा हा योग आहे. आणखी पुढे घेऊन जातो. बघा, लोखंडाला जसं प्रारब्ध आहे तसं दगडाला सुद्धा प्रारब्ध आहे. एकाच खाणीतला दगड मधून तोडा, एकाची मूर्ती करा, उरलेला दगड पायरीला लावा. ज्याची पायरी केली, महाराज म्हणतात प्रारब्ध बदललं, पूजा एकावरी पाय ठेवी. बरं का, एकाची पूजा होते आणि एकाची पायरी लागते. मूर्तीची पूजा आहे आणि पायरीला लागलेल्या दगडावर लोक बुटासकट पाय देतात. हे प्रारब्ध आहे. सोपं सांगू का? आता बघा, आता आम्ही महाराजांनी विना घेतला म्हणून हार गळ्यात पडला. आणि इथे कसं आहे, परमात्मामध्ये भोग सुखाचे सोहळे. आता हा गुलाबाचा हार ज्यावेळेला दादानी माझ्या गळ्यात घातला त्यावेळेला फोटो काढणं चालू होतं. मलाही बरं वाटत होतं, फोटो काढणं चालू आहे. बरं, आता हे भोग सुखाचे सोहळे, आपल्याला आनंद वाटला. पण हाच हार आम्ही दोघं जर कीर्तन संपल्यानंतर घालून हिंडायला लागलो तर तुम्ही काय म्हणाल आम्हा दोघाला? एवढंच म्हणाल, मग चांगले होते राव कीर्तना, मग खरंच चांगले होते, आता गोईंग टू द येरवाडा. अर्थात म्हणून प्रपंचामध्ये भोगाचा त्याग सांगितला आहे. भोगाचा अर्थात परमार्थामध्ये भोगाचा त्याग सांगितलेला आहे. प्रपंचामध्ये भोगे रोगा जोडून या दिले आणि का. आणि म्हणून तुम्हाला आणखी सोपं सांगतो, एका बागेतले फुलं असू द्या विनेकरी महाराज, पण त्या फुलांना सुद्धा 3 प्रकारचं प्रारब्ध आहे. उत्तम प्रारब्ध आहे, मध्यम प्रारब्ध आहे आणि कनिष्ठ प्रारब्ध आहे. ज्याचं उत्तम प्रारब्ध ज्या फुलाचं आहे ना, ते फुल देवाच्या गळ्यात जात आहे. ज्या फुलाचं मध्यम प्रारब्ध आहे ते माणसाच्या गळ्यात येत आहे आणि ज्या फुलाचं कनिष्ठ प्रारब्ध आहे ते प्रेतावर जात आहे. विठाला अर्थात उत्तम प्रारब्धाला देवाचं मस्तक नाम गळा मिळतोय. मध्यम प्रारब्ध ज्या फुलाचं आहे त्याला माणसाचा गळा मिळतो आणि कनिष्ठ प्रारब्धवाल्या फुलाला डायरेक्ट प्रेतावर जावं लागतंय. हे जसं एकाच बागेतल्या फुलांचं आहे ना, तसं एका माईच्या पोटी जन्माला आलेले 2 मुलं असू द्या, एकाचा विचार केला येशीच्या रूम मध्ये बदामचा शिरा खातो आणि दुसऱ्याचा विचार केला तर जर्सी गायसाठी ऊस तोडतो, याला प्रारब्ध म्हणायचं. आणखी सोपं सांगू का, तुम्हाला मला प्रारब्ध अर्थात आहे असं कोण म्हणलं? मला तुम्हाला तर आहेच आहे, पण देवाला सुद्धा प्रारब्ध आहे. देवालाच काय, पण देवाच्या बापाला सुद्धा प्रारब्ध चुकत नाही. आपण प्रमाण म्हणतो, कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे रावण क्षय पावला, वियोग घडला सीता देवी. अर्थात पर्येशी गवारा सादर, कर्मे निरंश झाले सगर, बिंदिले बिंदिले शारंगधर, झाला पुरंदर सहस्त्र नयन, कर्मे मनमत झाला असे राख, किंवा नामा म्हणे कर्म रेखा देवादिका चुके ना. महाराज सोपं सांगू का, देवाच्या बापाला सुद्धा प्रारब्ध चुकलं नाही तर तुमचं माझं काय घेऊन बसला? ज्यावेळेला रामप्रभू चित्रकूट पर्वतावरती जातात, रामप्रभूचा चित्रकूट पर्वतावरती ज्याला मुक्काम पडतो ना, त्यावेळेला भरतजी भेटण्यासाठी जातात आणि भेटण्यासाठी गेलेल्या भरतजीला रामप्रभू म्हणतायत, भरता रडत बसू नकोस. भरता रडायचं काही कारण नाही. मी जरी वनवासाला आलो असलो ना तरी तू रडत बसू नको. मी वनवासाचं कारण माझ्या तू नाहीस. माझ्या वनवासाचं कारण कैकेयी माता नाही. माझ्या वनवासाचं कारण भरत अयोध्या नाही. माझ्या वनवासाचं कारण दशरथ राजे नाहीत. माझ्या वनवासाचं कारण भरता तू नाहीस, तर माझ्या वनवासाचं कारण माझं प्रारब्ध आहे. म्हणून पोसलोच नासाता नको आसू ढाळू. भरता रडत बसू नकोस. ते वाक्य इतकं गोड आहे. भरता तू रडत बसू नकोस, तू डोळे पूस. फक्त एक काम कर, अयोध्येत हो तू राजा, रंक मी वनीचा. काय गोड वाक्य आहे ते. प्रभू डायरेक्ट म्हणतात, अयोध्येत हो तू राजा, रंक मी वनीचा. मी रंक आहे इथला, तू अयोध्येतला राजा हो. कारण तुला माहिती आहे का, कारण पराधीन आहे जगती. तुला माहित नसेल भरता, एखाद्या वेळेला नदीला पूर यावा आणि पूर आल्यानंतर नदी जसे लाकडं एकत्रित येतात, 2 लाकडं जसे एकत्रित येतात ना, आपण तसे जवळ आलेलो आहोत.
भावाने भावाशी जवळ आलं अर्थात ते नदीला पूर आल्यासारखं आहे. आणि म्हणून नवरा बायको हे जवळ आले ना तर नदीतल्या पुरातल्या लाकडासारखं आहे. म्हणून आहे ना तुम्ही मालकावरती खूप प्रेम करा, प्रचंड प्रेम करा. आणि तुम्हाला सुद्धा सगळ्यांना सांगतो मालकिनीवरती प्रचंड प्रेम करा. मालकीन जर म्हणली ना साडी घ्या 30-40 हजाराची लगेच घेऊन टाका बीडला जाऊन. मालकीन जर म्हणली ना सोनं घ्या खाटकन किलोवर घ्यायचं चालतं. अरे सोनं सोनं करायलीच ग म्हणायचं. चालर खूप प्रेम करा. कारण सागरात होते दोन ओंडक्याची भेट. सागरात होते दोन ओंडक्याची भेट. एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही भेट. एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. क्षणिक तेवी आहे बाळा मेळ मानसाचा. क्षणिक तेवी आहे बाळा मेळ मानसाचा. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. म्हणून भरता ऐक, तू दोषी नाहीस, राज्य दोषी नाही. माय कैकईना दोषी नोहे दोषी तात. पुढचं वाक्य मला इथलं सांगायचंय. प्रभू स्वतः म्हणतात माय कैकईना दोषी नोहे दोषी तात. खेळ चाललासे माझ्या, काय म्हणतायत प्रभू, खेळ चाललासे माझ्या पूर्वसंचिताचा. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. अर्थात हे जर देवाला म्हणावं लागत असेल की खेळ चालला असे माझ्या पूर्वसंचिताचा तर तुम्ही आम्ही सुद्धा महाराज. म्हणून एखाद्याला चांगलं जर घर राहायला मिळत असेल तर ते त्याचं प्रारब्ध आहे, जळू नका. एखाद्याला चांगलं मंदिर बांधता येत असेल जळू नका, ते त्याचं प्रारब्ध आहे. एखाद्याला चांगली गाडी मिळत असेल जळू नका, ते त्याचं प्रारब्ध आहे. गाडी जर पूजाला आपल्या दारात आणली आणि एखाद्याने पेढे खा ना, पेढे खायचे सोडून म्हणतं हप्त्यावर घेतली काय की. अरे ते हप्त्यावर घेऊ नाही तर सप्त्यावर घेऊ, खा की तू पेढा. होय सप्त्यावर घेऊ नाही तर हप्त्यावर घेऊ, तुला काय करायचं. असे काय काय कडू अवलादी आपलं हे जळके असते. जाऊ द्या मरू द्या. आणि एखाद्याच्या वास्तुशांतीला गेले ना त्यांनी असं इतकं आता पाहून घर चांगलं व्हावं क्या बात आहे असं म्हणावं की नाही. मी कधीच कुणाच्या वास्तुशांतीला ताई गेलो ना नावं ठेवीत नाही. म्हणत असतो काय घर बांधलंस तू, आपल्या गावात कुणाचं असं नाही. गोड बोलले 1000 रुपये देत आहे घ्यायचे निघायचं पुढं. ते काय काय तिथं जाऊन म्हणते कलर जरा इथं थोडा मॅच व्हाय ना बघ. ते म्हणतो जेवण निघ, कलरवाल्याची उधारी अजून द्यायची राहिली, श्रीहरी महाराजाकडून घेऊन जायची आता. बर का. अर्थात उगा चौकशा करीत जाऊ नये, आनंद मानायला शिकलं पाहिजे. मग काय आपल्या हातात महाराज. आमचे गुरुवारी सुदाम बाबा म्हणायचे अरे क्या जीवन की पकरी आस हात ओलिया नाही तेरा घास. इथं आल्यानंतर हे असं बघून आनंदी व्हावं की नाही. बघा तुम्ही काही काही माणसाला काही करा महाराज ते प्रसन्नच नसते. हो किती बी त्यांचं म्हणजे चांगलं होऊ द्या महाराज. ते असे गुरुवारी बाबा म्हणायचे मेजी क्यू रोते, बोले रोते नाही सुरतच वैशी. आमच्यात एक मुसलमानाचं माणूस होतं निकनुरात. ते असं मिशिव शिजलेला तांदूळ ठेवून जायचं आणि त्याला म्हणलं की नाही अरे क्या भाई खाना खाए की नाही. तो म्हणायचं देखो ना आप बीच खाना खा के आया, देखो मुंह पे तंदूर लगाए. अरे भलती भूक लागलेला असायच तरी म्हणायचं देखो ना आप बीच खाना खा के आया, ऊपर से खुश बने अंदर की राम जाने. पण काही काही माणसाला कितीही महाराज मिळू द्या ते समाधानीच नसते. आणि मला तर मी अशा जळक्या माणसाला कट हाणतो. माझ्या आयुष्यात आहे ना मी डिलीट करून टाकतो. कधी ठेवीत सुद्धा फोन नंबर सुद्धा नाही. वाटलं हे जळकं की कट. त्याच्यामुळं आपल्या आयुष्यातले आनंदाचे क्षण कमी होते बरं का. त्याच्यामुळे माणसाने असं ब्रँडेड लोकांच्या सोबत राहिलं पाहिजे. म्हणून मी ब्रँडेड माणसाच्या सोबत 16 वर्ष झालंय. हो बरं का. असं मी असं हे राहत नाही महाराज. आणि त्याचा परिणाम असा आहे आता 7 दिवस दररोज आहे दत्ता दिगंबरा यावो सावळ्या मला भेट द्यावो. आणि म्हणून सोपं सांगू का, चांगल्या माणसाच्या संगतीत त्रास हा नक्की असतो
पण त्रासाच्या शेवटी आनंद हा निश्चित असतो, 100% असतो. आणि म्हणून चांगल्या माणसाच्या संगतीत राहा. आणखी तुम्हाला पुढे घेऊन जातो. झालंय आपलं कीर्तन, उगं 2-3 तास राहिलंय. आता ऐका बरं का, जर देवाला प्रारब्ध चुकत नसेल, देवाच्या बापाला प्रारब्ध चुकत नसेल, तर तुमचं माझं काय घेऊन बसलात? तुकाराम महाराज म्हणतात देवालाही प्रारब्ध चुकत नाही, देवाच्या बापालाही प्रारब्ध चुकत नाही. बरं का, म्हणून बघा, प्रारब्ध वेगळं आहे, क्रियमान वेगळं आहे आणि संचित वेगळं आहे. जे साचलेलं असतं त्याला संचित म्हणतात, जे कार्यरत असतं त्याला क्रियमान म्हणतात, आणि आपण जे सध्या भोगतो त्याला प्रारब्ध म्हणतात. महाराज म्हणतात माझं प्रारब्ध चांगलंय म्हणून महाराज संचित. धन्य मी मानीन आपुले संचित, धन्य मी मानीन आपुले संचित, धन्य मी मानीन आपुले संचित, धन्य मी मानीन आपुले संचित. धन्य मी मानीन आपुले संचित, धन्य मी मानीन आपुले संचित, धन्य मी मानीन आपुले संचित. हो धन्य मी मानीन आपुले संचित, आपुले संचित. धन्य मी मानीन आपुले संचित, धन्य मी मानीन आपुले संचित. धन्य मी मानीन आपुले संचित, राहिले से प्रीत तुझे नामे. आपुले राहिली ते पित तुझे राहिले से प्रीत तुझे नामे, राहिले से प्रीत तुझे नामे. धन्य झालो आता याची संग नाही, धन्य झालो आता याची, धन्य झालो आता याची. जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात की माझं संचित का धन्यता देण्यात योग्य आहे, त्याचं कारण असं आहे राहिली शेप्रियत तुझे नामी. म्हणून महाराज म्हणतात भाग्य तरी नव्हे धनपुत्र दारा, पण निकटवास बरा संतापाई. स्वतःला भाग्यवान माणसाने तेव्हाच समजावं जेव्हा आपला वर्तमान काळ हा अत्यंत आनंदात आहे. सांगू का, मी काही स्वर्ग नरक अजून पाहिला नाही, कारण मी वरी गेलो नाही. जे गेले असतील त्यांना विचारा. पण सोपं सांगतो, स्वर्ग 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 म्हणजे कसा असेल सांगू का? एक उगं कल्पना करा बसल्या बसल्या, स्वर्ग स्वर्ग कसा असेल. स्वर्ग मला तरी असं वाटतं का नक्कीच दत्त मंदिरातल्या सप्त्यासारखा असेल बरं का. एवढा असंच असेल ना. हा, आणि म्हणून बरं एवढ्या मोठ्या स्वर्गात जे आज बसलेले आहेत त्यांनी स्वतःला म्हणायचं मी स्वर्गात आहे. पण काय काय बसून मी म्हणत असेल त्यांना काय हा बघा समजायचं हे कशात येतं, ओरिजिनल नरकात येतं.
त्यांना काय माहिती श्रीहरी महाराज आम्हाला समजायचे हे कशात येतं, हे नरकातले किडे आहेत, निस्ते नरकात नाहीत बरं का. हे म्हणजे ते नाली निस्त्या नालीपाशी बसणारे वेगळे समजा, पण नालीत बसणारे जे असतात आणि लुळून म्हणतात किंवा बा ते काय पाणी गार लागतंय, समजायचं हे तसले अवलादी काय काय बरं. इतकं मी तर असा कल्पना करत होतो सकाळी गाडीत बसताना गुरुवारी महाराजांच्या सोबत आल्यानंतर की कृष्णाची द्वारका नगरी किंवा कृष्णाचा दरबार हा कसा असला पाहिजे, हा नक्की असाच असला पाहिजे. हे सगळं सजवलेलं हे मंदिर, हे असं स्टेज, आणि असा स्टेजवरती कृष्ण कन्हैया बसत असेल वजनात, आणि मग हे सगळे असं आपण सगळे गोपाळ आपण बसत असू, आपले कृष्ण कन्हैया समजा श्रीहरी महाराज, पण राधेला जवळ घेऊन बसत जा बरं का. मोकाशे देवा आमच्या ताईला लांब बसवलं, तुम्ही दोन्ही देवांनी आता बसा आजच्या दिवस बरं का. उद्याच्याला आमची ताई तिथं शेजारी दिसली पाहिजे, कारण ती कदमाची आहे बरं का. हो, आणि म्हणून हे असं असलं पाहिजे, कारण मग म्हणता येईल राधेला पाहुनी भुलले हरी, बैल दुही तो नंदा घरी. आणि म्हणून बरं का असं ही म्हणजे जादू वेगळी आहे बरं का. नामदेव महाराज तुम्ही तर म्हणजे आमचेच आहेत, भाग्यवान आहेत आपण सगळे, पण आमच्या बीड जिल्ह्यात काह्यालाच कमी नाही महाराज, काह्यालाच याच्यात सगळंच आलं बरं का. तुम्ही टाळ्या वाजवल्या, तुम्हाला आनंद वाटला म्हणून, पण काही नाही याच्यात बरंच काय दडलं बरं का. आणि म्हणून बंकट स्वामी महाराजांचा जिल्हा आहे, ज्या बंकट स्वामी महाराजांनी उभ्या महाराष्ट्राला भगवान बाबा दिले, वामन भाऊ दिले, भीमसिंग महाराज दिले, पद्मश्री शंकर बापू दिले, बाबूराव डवरी गुरुजी दिले पक्वाजातले, गणपत महाराज सातपुते, नारायण महाराज गोंधळी, अनेक अनेक नावं घेता येतील, एकनाथ महाराज पालिशिंगणकर, गुरुवारे सुदाम बाबा, अशी हजारो नावं सांगता येतील, कारण बंकट स्वामीच्या चरित्रावरच माझं PhD आहे. मी मगाच सांगून गेलो ना, माणसाजवळ माणसं थोडेच असले पाहिजेत. मी अशी कुणाची कधीच मैत्री करत नाही महाराज, चांगल्या लोकांचीच करतो. माझ्या आयुष्यात सुरेश महाराजांची मैत्री, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा असा जे असते मन आहे ना, ती आमच्या दोघांची परफेक्ट आहे महाराज. महाराज बरोबर आहे ना. म्हणजे सुरेश महाराजांनी मी म्हणजे सुरेश महाराजाला पाहिलं की त्याला विचारतात नाना महाराज कुठे आहेत, आणि मला पाहिलं की म्हणजे सुरेश महाराज नाहीत आज सोबत. म्हणजे असं असली पाहिजे मैत्री. आणि म्हणून माणसाजवळ थोडेच माणसं असावेत, पण संकटात धीर देणारे असावेत. आणि म्हणून संकटात आधार आणि आनंदाच्या क्षणाला साथ देणारा माणूस सोबत ठेवत चला, आयुष्य उज्ज्वल होईल. पण काही माणसं महाराज स्वर्गात यायचं सोडून ते नरकातल्या किड्यासारखी जर चर्चा करत असतील तर त्यांच्यासोबत नादी लागू नका. आपण आपला आनंद त्यांच्यामुळे कमी करू नका, आपला आनंद वाढवण्याचा प्रयत्न करा. महाराज म्हणतात माझं संचित चांगलं आहे बरं का. गुरुवारी लक्ष्मण बाबा दुपारी काल्याच्या कीर्तनात म्हणले, काही काही माणसं कीर्तनात आणली की झोपत येत बरं का. बाबा म्हणायचे आमचे, काही काही माणसं घरी निघाली की एक डोळा झाकून येतात बरं का. तुतारीवाले रामकृष्ण हरीच आहे सध्या, आणि झाकली मोठी 1.25 लाखाची हे कट करा पुन्हा बरं का. आणि म्हणले एक डोळा झाकून यायचे, आणि कीर्तनात आले की दोन्ही झाकून टाकायचे बरं का. एक तर माणूस म्हणला मी झोपल्यावर पडतो नाही, अगोदर पडतो मग झोपतो म्हणजे इतका झोपीत असतो. लई नमुने काय काय महाराज. हो, एक जण माझ्या शेजारी जेवाय बसलं होतं. बरं जेवाय बसल्यावर त्यांनी महाराज टोपी काढून बसावं का नाही, तसंच बसलं, त्याला भूक लागलेली आणि झोपीच्या गुरमीत ते आलं आणि त्या ताटात टोपी त्याची पडली, तशीच पोळी समजून मुरगाळली. बरं आता मी बी असं पाहू दिलं, आणि खायला लागल्यानंतर त्याने अशी उचलली. सासूबाईने बघितली, सासूबाई म्हणतात माय जावाय किती तल्लीन होऊन जेवायला. जावाय बाप्पू कशा आहेत पूर्णाच्या पोळ्यात. म्हणलं मामी जरा चांगले आहेत, पण वाताडच लागायला लागले आज जरा. एवढे नमुने असे, जाऊ द्या मरू द्या. काय काय नमुने लय आती महाराज बरं का. तुम्हाला आणखी पुढे घेऊन जातो की जगद्गुरु तुकोबराय म्हणतात माझं संचित का चांगलं आहे, त्याचं कारण माझ्या जीवनात नामचिंतन 24 तास घडते. मला संगती चांगल्याची घडते. माझ्या आयुष्यात, माझ्या दिवसात, माझ्या वेळेत सतत चांगले माणसं येतात. याचा अर्थ माझं संचित कसं आहे, धन्य आहे. महाराज म्हणतात की माझ्या जीवनामध्ये देवा, अरे ज्याचं
अनंत जन्माचं पुण्य असल्याशिवाय तुझं नाव मुखाला येत नाही. माझ्या जीवनात मात्र मला गोविंद असनी, गोविंद शैनी, गोविंद त्या मनी बैसला असे. किंवा महाराज म्हणतात झोपताना उठताना बस, अरे शिंक जांभळी खोकला. तुम्हाला जांभळी आली म्हणून आठवलं. शिंक जांभळी खोकला बरं का, इतुकाची वेळ वाया गेला. पांडुरंग ध्यानी पांडुरंग कृती सोपानी पांडुरंग जागृती सोपानी पांडुरंग संचित आणि ठेविली शे प्रीत नाही तर राहिली शे प्रीत तुझे नामी. श्रीहरी महाराजांच्या आशीर्वादाने चांगलं होतं अशी श्रद्धा ठेवा, नक्की चांगलं होईल. पण शेजारी म्हणलाय म्हणून ठेवत असाल तर मग एखाद्याला संशयाने, कारण माऊलींचं म्हणणं असं आहे, संशयाहुनी थोर अनेक पाप नाही घोर. ऐशी वागूर काय, ऐशी विनाशाची वागूर प्राणियाशी. आणि म्हणून संशय केला देव दुरी नाही त्याला. आणि म्हणून ठेवण्यामध्ये आग्रह असतो, राहण्यामध्ये प्रेम असते. आणि म्हणून राहिली शे प्रीती तुझे नामी. बरं का, ठेवण्यामध्ये आग्रह आहे, राहण्यामध्ये प्रेम आहे. देवा, आग्रहाने नाही तर माझ्या स्वतःच्या इच्छेने आणि प्रेमाने तुझ्या नामावरती माझं प्रेम जडलं. आणि नामावरती प्रेम जडल्यामुळे आता मात्र मी धन्य झालो. धन्य झालो यासी संदेह नाही. धन्य झालो यासी संदेह नाही. धन्य झालो यासी संदेह नाही.
आई साहेबांना विचारणार आहे, तुम्ही पोटात असताना त्यांनी काय खाल्लं होतं. माझा अंदाज आहे तुम्ही पोटात असताना तुमच्या आई साहेबांनी ऊस खाल्ले असावेत, म्हणूनच इतका आवाज गोड आहे तुमचा. धन्य झालो आता यासी संदेह नाही, न पडो या बाही काळाहती. निसंदेहपणे महाराज म्हणतात, आता मात्र मी धन्य झालो. का धन्य झालो? कारण घ्याया लावलं तरी नामचिंतन मुखाला येत नाही, आणि माझं मात्र नामचिंतनाशिवाय माझं या ठिकाणी मन थांबत नाही. याचा अर्थ माझं संचित चांगलं आहे, आणि म्हणून धन्य झालो आता याशी संदेह नाही, न पडो या बाही काळाहती. विठोबा रखुमाई, टाळी वाजवा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. कुंडली कवर श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरुकार अवधूत चिंतन नम पार्वती. हर हर महादेव. तुम्हा दोघांनाही धन्यवाद. बरं टाळ्या वाजवा या दोघांसाठी एकदम. हा हा श्रीहरी महाराजाचा दरबार आहे भाऊ. इथं काय थाटात आणि वजनात असतंय सगळं. काय बरं का, माणसाने पाठीभर मुरमुरे कधीच खाऊ नयेत, छटाकभर बदाम खावेत. हे असे सगळे बदाम महाराज बरं का. आणि म्हणून खूप धन्यवाद देतो. झालं आता थोडंसं राहिले, आणखी 2-3 तास राहिले आता. बरं का, चिंता करू नका, अगदी 5 मिनिटात मी थांबणार आहे. महाराज म्हणतात की माझं संचित चांगलं आहे, कारण नामचिंतन माझ्या मुखाला आलं. काय असतंय बघा, एखाद्याला म्हणलं ना रे उपवास कर, एकादशी दर, महिन्यातून एकदा येते बाबा, 12-15 दिवसातून एकदा येते, 6 महिन्यातून एकदा कर, वर्षातून एकदा येते ती कर, आषाढी वर्षातून एकदा कर ना. लोक म्हणतात भूक लागते आणि तर दम निघत नाही. आमचे बाबा म्हणायचे गाडवावणी चारा पण एकादशी करा. अरे का नाही भूक लागत तर खाना पण उपवास धर ना. हो, मला वाटतं एकादशीला आपल्याला 3 टाइम फराळी केले तरी संध्याकाळी म्हणतो हाय का काय, एवढा आपण फलहार घेतो. आणि जरांगे पाटील 15-15 दिवस बिचारा उपाशी राहतो. हो, ते खरं सांगू का, महाराष्ट्रातल्या असंख्य भाविक भक्ताचे आशीर्वाद पवार महाराज त्या व्यक्तीच्या पाठीशी असावेत. आणि म्हणून हे काही सोपं नाही महाराज. सकाळचा नाश्ता जर लेट झाला आणि जेवण हुकलं आणि तसंच जर आपण कामाला गेलो तर किती कासावीस होतो माणूस. सोपं नाही. आणखी पुढे घेऊन जातो की महाराज म्हणतात एखाद्याला आपण म्हणलं ना उपवास करतो ते करत नाही, पण महाराज म्हणतात परमार्थ कर म्हटलं तरी त्याच्या प्रारब्धात नसेल तर ते होत नाही. आणि माझ्या जीवनात मात्र नामचिंतनाशिवाय एक क्षणही वायाला जात नाही. याचा अर्थ मी धन्य झालो, म्हणून धन्य झालो आता याशी संदेह नाही. निसंदेहपणे सांगतात. आता महाराजांना विचारलंय, महाराज तुम्ही धन्य झालो, धन्य झालो, धन्य झालो, मगापासून म्हणतात 10 मिनिटं शिल्लक आहेत, नेमका काय फायदा झाला का नाही तुम्हाला? काही महाराजांकडे तुम्ही येता एवढ्या वर्ष झालं, काही फायदा झाला का नाही? म्हणले तर झाला नाही तर कसा. आता न पडो या बाही काळाहती, आमचं जीवन जगा काळ खाय, पण आम्ही माता दिला पाय. आता काळ गुलाम सलाम करी, तुकया घरी राबतसे. आणि म्हणून परमार्थ इतका सोपा आहे. गुरुवारी लक्ष्मण बाबा दुपारी म्हणाले, कबीरदासजींना एक जणाने विचारलं, का हो कबीरदासजी शेतात काम करत होते, असं समजा कल्पना करा, ते कांदे लावतात असं काम करत होते. बोले ओ महाराज परमार्थ कसा आहे सांगा ना. म्हणले इतका सोपा आहे बाबा, इधर शेव उकडना और इधर लगाना. म्हणले काय महाराज आहेत राव तुम्ही, इधर शेव उकडणं आणि इधर लगाना, हे काय कांदे आहे का परमार्थ? अरे बाबा तसंच आहे, तुला नाही कळणार. प्रपंचातलं मन काढायचं, प्रभू दत्तात्रयाच्या नाम परमात्म्याच्या चरणी लावायचं,
म्हणजे प्रपंचातून काढायचं आणि इकडं ईश्वराकडे लावायचं. यालाच म्हणायचे इधर शे उखाडणं और इधर लगाना. एवढा परमार्थ सोपा आहे. फार अवघड परमार्थ करू नका. तुम्हाला सोपं सांगतो. तुम्ही जागे आहेत ना सगळे? इकडे बघा, तुम्हाला सोपं सांगतो. सकाळी सकाळी उठलात ना घरी, आपल्या घरी उठल्यानंतर सोपं काम करायचं. असं झाडून काढायचं. झाडून काढता ना तुम्ही? हां, असं झाडून काढायचं. घरातला केर असा अंगणात आणायचा, तोही असा एकत्रित करायचा आणि एकत्रित करून असा गोळा करायचा आणि शेजारणीच्या दारात नेऊन टाकायचा नाही. पुढचं तर ऐका ना तुम्ही, लगेच टाकून मोकळ्या. दररोजची सवय तुमची बरं का. टाकू शेजारीच्या नाही, कचरा कुंडीत नेऊन टाकायच्या. सोपं आहे. झाडून काढीत काढीत एकच काम करा. माझी आजी आहे ना, खूप छान गायची, म्हणायची विठ्ठला कधी येशील माझ्या घरा. काहीच म्हणीत जाऊ नका, बसल्या बसल्या म्हणा हळूहळू, विठ्ठला कधी येशील माझ्या घरा, विठ्ठला कधी. माझ्या घरी आहे भांडे कुंडे, तुझ्या घरी आहे भगवे झेंडे. विठ्ठला कधी येशील माझ्या घरा. जोरात जोरात. आता आपला आवाज नका बघायचा. आपला आवाज काय करू, तिकडे बघू पुन्हा. बोला पुंडली. बर का, बर तिथं बी नाही. काय काय असे नमुने. अरे रावणा राज्य. आता अरे पंगत रामाची र, पंगत रामाची आणि श्लोक रावणाचा. काय कमाल आहे बर का. म्हणून सोपं सांगतो. माझ्या घरी आहे गाई म्हशी, तुझ्या घरी आहे एकादशी. माझ्या घरी आहे एक जागा, तुझ्या घरी आहे चंद्रभागा. एवढंच म्हणीचं सकाळी सकाळी आपलं झाडून काढीत काढीत. माझ्या घरी आहे गहू ज्वारी, तुझ्या घरी आहे ज्ञानेश्वरी. माझ्या घरी आहे आंबे. लय लांबलंच काय ते माझ्या घरा. त्या शबरीने एवढंच केलं ना हो. शबरी फक्त सकाळी झाडून काढायची, गुरुदेवाची वाट करायची. सोपं सांगू का, एवढंच करी जा. राम आएंगे तो अंगना सजावूंगी. एवढंच केलं ना तिने. स्वतःचं घर स्वच्छ केलं ना, देव आपोआप येत असतो. राम आएंगे तो अंगना सजावूंगी, दीप जला के दिवाली मैं मनाऊंगी. झोपड़ी के बाग आज खुल जाएंगे. राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, दीप जला के दिवाली मैं मनाऊंगी. मेरी झोपड़ी के बाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. मेरे झोपड़ी के बाग आज खुल जाएंगे, राम आएंगे.
बघत होते या वाक्याची. ते मोदी साहेबांचा हात तुम्ही पाहिला असेल काल. जे ओरिजिनल राम भक्त असतात ना त्यांना शहारे आले महाराज परवा, बरोबर आहे का महाराज. त्यांनी जे स्वप्न, म्हणजे आपण एवढे भाग्यवान आहोत की अनेक दिवस ज्यांनी राम मंदिर व्हावं म्हणून घातले त्याच्यात बरेच जण गेले, पण तुमचं माझं भाग्य एवढं थोर आहे की अयोध्येचं राम मंदिरही पाहिलं आणि कालचा ध्वज सुद्धा आपण सगळ्यांनी. काही करू नका, फक्त घर स्वच्छ करा. देव तुमच्याकडे आल्याशिवाय राहणार नाही. कारण तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, येऊनी गोपाळ राहे तेथे. अंतःकर निर्मळ झालं ना की तो परमात्मा आपोआप आपलं घर शोधत येत असतो. म्हणून संगत चांगली करा, पंगत चांगली भेटेल. त्या बिल्लाच्या पोरीने नाम, बिल्लाची पोरगी ती शबरी संगत साधूची केली तर पंगत रामप्रभूच्या संवेत मिळाली. ब्राह्मण कुळात जन्माला आलेला रावण संगत चुकीची केली तर देव रावणाला मारायला गेला. सोपं सांगू, संगत ऋषीची केली देव भेटायला गेला, आणि संगत चुकीची केली रावणाने तर देव मारायला गेला. एवढा संगतीचा महिमा आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, माझ्या जीवनामध्ये संगत संतांची आहे आणि पंगत ब्रह्मरस करू भोजन पंगती. संतांचे संगती 7 दिवस. 7 दिवस आहे का सावो? 7 दिवस आहे का मावशी? डोही तुळस हिरवी गार म्हणू का सगळं? 100 रुपये द्यावं लागते. होय. डोही तुळस हिरवी गार, बघा श्रीहरी महाराजाचा दरबार. वेळ आपला संपला, राहिलेलं ब्रेक के बाद पुढच्या वर्षी. सोपं सांगतो आणखी. महाराज म्हणतात संगत संतांचे. आता ब्रह्मरस करू भोजन पंगती, संतांचे संगती सर्व काळ. बघा इथं संगत संतांची आहे, पंगत ब्रह्मरसाची आहे. एरवी संगत पुढाऱ्याची आणि पंगत ढाब्याची. विठाला 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 विठाला. मला असं वाटतं बरं का, हे सध्या गाडीत प्रवासाला निघाल्यानंतर आम्ही बोर्ड वाचतो 250 रुपयात फुल. कळायला येईन तुम्हाला माझं बोलणं? कळायला ना असं बर का? आता कळाय. 250 रुपयात फुल. अरे तर शुद्ध शाकाहारी 250 रुपयात मिळाला का ना, हे देतेत कसे? खाणाऱ्यांनी चिकित्सा केली पाहिजे महाराज, आरोग्याशी खेळलं नाही पाहिजे बरं का. बोर्ड इतके वाचतोय मी प्रवासात, किती बी खा 250 रुपयात. हे नेमकं काय खाऊ घालते आणि काय नाही काय की बरं का. माझी गाडी आडवीत येईन तरी मी भेणार नाही, मी पाटलाचा पोरगा आहे मी बी बरं का. पण कमालच आहे बा. हो ना, सगळं इथून तिथून बोर्ड आहेत. बकासूर आता काय बकासूर तो मारतो का काय लोकाला. हो ना, असावं माणसाने पण इतकं नसावं बरं का. लई. अरे शाकाहारी जेवायला गेलो तर आपल्याला 250 भेटते कोणाला? होय चौकदार, तुमच्या तब्येतीकडे बघून वाटतं भेटत असं कुठं तरी वाटतं. होय भेटते का बरं का. अहो इथं काय हे देतेच कसे काय म्हणते. एखादा म्हणून ये तुला दाखवतो बरं का. मी कशाला येऊ भाऊ? जे जातात त्यांनी चेक करा. हे नालीतले आणून कापून टाकतेत का कुठले आणून टाकतेत, पण खाऊ घालतेत रे भाऊ. खाणारे सावध राहा. खटकीने एका दिवशी मरून जाताना असं काही बी खाऊन बरं का. इथं या, इथं पंगत संतांची आहे. इथं संतांची संगत आहे, पंगत ब्रह्मरसाची आहे. एरवी संगत चुकीतली ना पंगत चुकत असते. महाराज म्हणतात आमच्या जीवनामध्ये ब्रह्मरस सेवन केल्यामुळे आता मात्र हा रस सेवन करत असताना भैरवीत महाराज म्हणले, हा रस सेवन करत असताना आहे ना, अहो किती बी केला हा रस आनंदाचा, घोष करा हरिनामाचा, कोण हा दैवाचा भाग किंवा भोग पावे येतील. म्हणून हा ब्रह्मरस घेई काढा, तेने पिढा वारेल. आणि म्हणून कितीही सेवन केलं तरी सुद्धा परत परत घ्यावा वाटतो. तुका म्हणे बोल ढालेची न धाय, ढालते न धाय. तुका म्हणे बोल ढालते न धाय, ढालेची काय आवडीने, ढालेची काय आवडीने. कन्नडालो आरता
गपद तानि तप मग गपद सा रे सा रे ग गपद गपद गपद
जय 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 ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली तुकाराम. जय 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 ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली तुकाराम. धन्य मी मानेन आपुले संशयित राहिली से प्रीत तुझे नामी. धन्य झालो आता याशी संध्या नाही न पडो या बाही काळा हाती. महाराज म्हणतात हा रस मी परत परत सेवन करीन, कारण वीट नाही पांडुरंगी. कारण इतर रस विटतात पण हा रस वीट नाही. अवीट गे माय विटेना जवळी आहे परी. अर्थात हा अवीट असणारा हा परमात्मा स्वरूप असणारा रस जगद्गुरु तुकोबराय म्हणतात तो आम्हाला प्राप्त झाला आणि पुन्हा पुन्हा तो आम्हाला मिळावा एवढीच अपेक्षा तुकोबराय या निमित्ताने करतात. आपल्या सगळ्यांनाही हीच अपेक्षा असावी की पुन्हा पुन्हा आम्हाला सुद्धा ही सेवा मिळावी सगळ्यांना. एवढीच आपण सगळेजणांनी प्रभू दत्तात्रयाच्या चरणी प्रार्थना करायची आहे. सुरू असलेला हा भव्य आणि दिव्य महोत्सव आज पहिलाच दिवस आहे आणि पहिला दिवस असून सुद्धा पहिल्या दिवसासारखं वाटत नाही. वाटते उद्याच काल आहे का काय. हा जर पहिल्या दिवशीचा प्रसंग असा असेल तर आणखी पुढं कसा असेल. शेवटच्या दिवशी तर जागाच पुरत नाही हो, इतक्या लांब लांब गाड्या असतात आणि म्हणून आपण सगळेजणांनी दररोज हा आनंद घ्यावा. एवढी गायक वादक ही सगळी मंडळी काय आहे, श्रीहरी महाराजांना असा छंद आहे गायनाचा वादनाचा, म्हणून ही सगळी दिग्गज मंडळी या ठिकाणी बोलवलेले जातात. महाराष्ट्रात मृदंगाच्या क्षेत्रात ज्यांचं नाव आहे आणि आपल्या बीड जिल्ह्याचा धान्या वाघ बाल्या घाटाचा बरं का, असे आमचे ज्यांना खरं म्हणजे सुदाम बाबाचा आशीर्वाद आहे ना. पहिला पक्वा सुदाम बाबांनी दिला होता, प्रॅक्टिस कर रे पोराचा, बरोबर आहे की नाही, तुमच्या वडिलांनी नेला होता आणि बाबांचा आशीर्वाद आहे. आज महाराष्ट्रात ओंकार महाराज कागदे महाराजांचं नाव आहे. महाराजांच्या प्रेमास्तव ते दररोज इथं सेवा करणार आहेत. फक्त असं म्हणले की तुम्ही दोघं जण काय ती पहा बरं का. आणि म्हणून महाराजांची ही दररोज सेवा आपल्याला ऐकायला मिळणार आहे. नामदेव महाराज आहेत आधी करून सगळी मंडळी, किशोर महाराज येडे आहेत, त्यांचंही नाव अलीकडच्या काळात खूप चांगलं गाजतंय. जसं आपल्या संस्थेचं नाव महाराष्ट्रात गाजतंय. ताई तुम्हालाही खूप धन्यवाद. आपण अत्यंत निष्ठेने अगदी प्रेमाने या ठिकाणी दरवर्षी आदरणीय आमच्या स्वरांजलीताई या ठिकाणी आपल्या सर्व विद्यार्थिनीसह या ठिकाणी उपस्थित असतात. आमचे आदरणीय श्री कल्याण महाराज ते सुद्धा आपल्या विद्यार्थ्यासह या ठिकाणी दरवर्षी उपस्थित असतात. कल्याण महाराजांकडे बघितलं की वाटतं आपलं कल्याण होणार आहे. आता इतकं गडी प्रसन्न आहे. काय काय माणसं बघा तुम्ही बघितले की प्रसन्न वाटते बरं का सर, आणि काय काय माणसाला असं बघितलं की वाटतं लईच. काय काय महाराज एखाद्याला 500 क्विंटल कापूस होऊ द्या आणि 3000 टन सर ऊस होऊ द्या, त्याला जर रविवारी म्हणलं राम 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 ठेवून द्यावा माग आंबट नाट जळकोटचा कुठला लई आंबट नाट असतात काय काय. आणि म्हणून माणसाने प्रसन्न असावं. जिथं प्रसन्नता आहे ना तिथं ईश्वर असतो. जिथं स्वच्छता